नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत गुहागर मधील वेल्दुरी येथे आणि वेल्दुरी येथे तुमच्यासाठी असा एक प्रोजेक्ट घेऊन आलोय ना, ज्या प्रोजेक्ट मध्ये ना तुम्हाला तुमचं सेकंड होम तर मिळणारच आहे, पण त्याच्याशिवाय तुम्हाला एक इन्कम सोर्स पण जनरेट होणार आहे। काय प्रोजेक्ट आहे ते आपण समजून घेणार आहोत आपल्या वैद्य सरांकडून आणि प्रोजेक्टचं नाव आहे कोकण ब्लिस रेसिडेन्सीज। सर वैद्य सर, तुमचं स्वागत आहे। नमस्कार, मी विक्रांत वैद्य। वैद्य सर, पहिल्यांदा तर आम्हाला सांगा की आपला हा जो कोकण ब्लिस रेसिडेन्सी प्रोजेक्ट आहे तर याच्यामध्ये लोकांना सेकंड होम पण मिळणार आहे आणि त्याच्याशिवाय त्यांना इन्कम सोर्स पण, तर ही संकल्पना काय आहे सर? ऍक्च्युली ही संकल्पना अशी आहे की तुम्ही घर घेतल्यानंतर कोकणामध्ये घर घ्यायची प्रत्येकाला एक इच्छा असते, पण ते घेतल्यानंतर मेंटेन करणं ही खूप मोठी गोष्ट असते। राईट। आणि ती तसंच एक डेड इन्व्हेस्टमेंट होऊन जाते ज्यावेळेला ते कुठे पुणे मुंबई कुठूनही जे येतील ते। तर ह्याच्यामध्ये आपण कसं केलंय की तुम्ही घर घ्या, त्याच्यावरती आपण काही त्यांना अॅन्युअल इन्कम देऊ, त्याच्यामध्ये त्याचं मेंटेनन्स फ्री असेल, इंटरनल होम त्यांचं कॉमन एरियाचं वगैरे असेल, त्याच्याने कसं होईल की ऍज अ रिसॉर्ट सारखं आपण ही पूर्णपणे प्रॉपर्टी चालवणार। ओके। त्याच्यामुळे कसं होईल की घर मेंटेन होतंय, तुम्ही कधीही या, राहू शकता। एक 24 नाईट्स आपण त्या जे काही परचेसर आहेत त्यांना आपण ते देतो आहोत। तर ही संकल्पना, त्याच्यामध्ये आपण सर 12 नाईट्स वीकेंडला पण देतोय। येस, 12 नाईट वीकेंडला देतोय आणि वीकडेज मध्ये 12 नाईट्स। ओके, कारण मी असं बऱ्याच वेळा बघितलंय की काही काही प्रोजेक्ट मध्ये ना वीकडेजचेच तुम्हाला स्टे देतात, वीकेंडचे देतच नाहीत, पण लोकांना वीकेंडला त्याला वेळ असतो, पण इथे आपण 12 नाईट्स वीकेंडच्या 12 नाईट्स आपण वीकेंड्सला पण देतोय। त्याचं कारण आहे की लोकांना ते पण फील यायला पाहिजे। राईट। की वीकेंड्स मध्ये आल्यानंतर सुद्धा इथे आपल्याला जे काही सर्व्हिसेस स्कॅटर्ड होत आहेत आपल्याला, तर ते लोकांना ते पण समाधान पाहिजे। कारण लोकांना आज जर बघायला गेलं तुम्ही तर ज्या वेळेला लहान मुलं असतात त्यावेळेला ते वीकडेज वगैरे चालून जातात, पण वीकेंड्स असतात त्यावेळेला मुलांचं पण शिक्षण बघून करायचं असतं। हा प्रोजेक्ट करताना आपण संकल्पना अशी ठेवलेली आहे की जे काही मिडल एजची लोक आहेत त्यांच्या मुलांना पण एन्जॉय करता आलं पाहिजे, त्यांच्या आई वडिलांना पण एन्जॉय करता आलं पाहिजे। सर, आपला जो कोकण ब्लिस रेसिडेन्सीज प्रोजेक्ट आहे तर याचं पूर्ण क्षेत्र किती आहे आणि याच्यामध्ये बंगलोज किती आहेत? मी असं ऐकलंय की याच्यामध्ये अपार्टमेंट पण आहेत आणि गोल्फ कोर्स पण आहे, तर हे काय आहे सर? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये टोटल क्षेत्र जे आहे ते आपलं 11 एकर्स आहे, 11 एकरचं आपण पूर्ण क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये आपण 66 बंगले तयार करतोय। ओके। आणि अपार्टमेंट जे तयार करतोय ते 70 अपार्टमेंट तयार करतोय। ओके। त्याच्यामध्ये ग्राउंड+2 स्टोरी बिल्डिंग असेल विथ लिफ्ट बॅकअप। अच्छा, लिफ्ट असणार त्याला पण? येस, प्रत्येकाला असणार, कारण आपण विचार करताना सिनियर सिटीजनचा पण विचार करतोय। राईट। की ज्यावेळेला रिसॉर्ट सारखं आपण ज्यावेळेला त्याला चालवणार आहोत टाइम शेअरिंग वरती, तर त्याच्यासाठी त्यांना सुद्धा वरती जाण्यासाठी लिफ्टचं हे पाहिजे असलाच पाहिजे। इथे जी संकल्पना आपण मांडलेली आहे ती संपूर्णपणे थोडीशी एक युनिक करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही असं ठरवलंय की इथे आपला एक 9 होलचा गोल्फ कोर्स आपण इथे तयार करतोय। मिनी गोल्फ कोर्स आहे तो, त्याच्यामध्ये तुम्हाला 9 होल खेळण्याचं पण फील मिळणार आहे। ओके। त्याच्यानंतर टर्फ करतोय। टर्फ मध्ये हल्ली तुम्ही बघितलं असेल की पिकल बॉल ही एक नवीन संकल्पना आहे, ज्या आज एवढ्या टुर्नामेंट पण होतात आता। येस येस येस, पिकल बॉलच्या एवढ्या टुर्नामेंट्स होत आहेत। इथे बास्केटबॉल पण करतोय आपण, मल्टी टर्फ होणार आहे तिथे। येस, म्हणजे तुम्हाला कळलं ना की इथे अमेनिटीज भरपूर असणार आहेत। ओके। आणि इथे सर मंदिर वगैरे पण तुम्ही सांगत होता? आपण अष्टगणेशाचं मंदिर करतो आहे, जसं मालवणमध्ये एक अष्टगणेशाचं मंदिर आहे। अष्टगणेश आणि अष्टविनायक हे दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत। अष्टविनायकाचं हे जे आहे ते बरेचसे आता आपण बघितलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी। अष्टगणेशाचं आहे की प्रत्येक जशा आपल्या 12 राशी आहेत त्या प्रत्येक 12 राशीला एक गणपती असा ते असतं। ओ वाव। सो आम्ही त्याच्यावरती हे केलं, म्हणजे आपले जे वास्तुतज्ञ जे आहेत डॉक्टर रविराज आहेर, यस, तर त्यांनी ही आम्हाला सांगितली की तुम्ही हे करा असं। तर एक दोन्ही त्याच्यामध्ये 2-3 संकल्पना अशा आहेत की बाबा एखादा आपण जर का डेस्टिनेशन वेडिंगसाठी आहेत किंवा ह्याच्यासाठी आहेत तर लोकांना ते सुद्धा एक फील मिळणार आहे की बाबा मंदिरामध्ये पण लग्न झालेलं आहे, त्याच्यानंतर व्हेन्यू मध्ये पण आपलं सगळं बाकीचं काय आहे ते वगैरे। आणि सर आता सेकंड होम तर आहेच, पण याच्यामध्ये जर समजा लोक येणार मुंबई आणि पुण्यावरून तर त्यांच्या जेवणा खाण्याचं काय सर? आपण इथे खूप छान असं एक मल्टी क्युझिन रेस्टॉरंट करतोय, ज्या संकल्पनेमध्ये इथलं लोकल क्युझिन पण मिळणार आहे, प्लस कॉन्टिनेंटल पासून वगैरे जे काय आहे। आपण आज कुठे गेलो तरी आज आपल्या मुलांना सुद्धा पास्ता पिझ्झा आणि ह्याची थोडीशी गरज असते, सॉरी पण ते आता आहे, त्यांना चायनीज पाहिजे वगैरे। त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अंडर वन रूफ त्या रेस्टॉरंट मध्ये संपूर्ण मिळणार आहे। त्याचा व्ह्यू जो आहे तोही सुद्धा क्रीक आणि समुद्राचाच असणार आहे। आपण तिथे स्विमिंग पूल पण येतोय त्याच्यामध्ये, आणि तिथे मिळणारं जे फूड आहे ते इथले लोकल लोकांनीच जशी आहेत त्यांनी तयार केलेलं, म्हणजे त्याची चव जी आहे ती संपूर्ण त्याच्यामध्ये मिळणार। आता आपण जरी म्हणलं की बाबा मालवणी फूड, पण मालवणी फूडची टेस्ट वेगळी आहे। किंवा तुम्ही आता वेल्दूर साईडला आलात किंवा गुहागर साईडला आलात
तर प्रत्येकाची चव वेगळी आहे. Yes. ती प्रत्येकाची चव ही आपल्याला त्या याच्यामध्ये मिळणार आहे. ओके. आणि सर मी माझ्या मागे बघू शकतो ही मोठा असा खाडी सारखा प्रदेश आणि तिकडे मागे समुद्र पण आहे. Yes. नक्की हा प्रदेश कोणता आहे सर, जरा सांगाल का? हा वेल्दूर म्हणून हे गाव आहे हा. संपूर्णपणे. तिथे वेल्दूर आणि पलीकडच्या बाजूला जे आहे ते दाभोळ खाडी आहे. हा. आणि हा अथांग जो समुद्र आहे, हा. ही जी खाडी आहे ही हा. वैशिष्ट्य खाडी पुढपर्यंत जी चिपळूण पर्यंत गेलेली हा. आहे ती ही खाडी आहे. ओके. आता जे नवीन जी आता रो चालू झालेली आहे त्याच्या टेस्ट वगैरे सगळं चालू आहे. हा. तर त्याची एक जेट्टी सुद्धा नवीन त्यांनी इथे बांधलेली आहे वेल्दूर गावामध्ये. ओके. वाव. जे कृष्ण मंदिर आहे तिथे, हा. त्या कृष्ण मंदिराच्या तिथेच त्यांनी ती तयार केलेली आहे. ओके. आणि तर सर समजा इथे कोणीतरी सेकंड बंगलो घेतला किंवा ते रिसॉर्टला राहिला आणि त्यांना आजूबाजूला फिरायचं आहे, तर आजूबाजूला फिरायची ठिकाणं कोणती सर? आता आजूबाजूला जर फिरायची ठिकाणं म्हणले की अगदी 2 तासाच्या अंतरावरती आपल्याला गणपतीपुळे आहे, हा. जे खूप मोठं श्रद्धास्थान आहे. प्रत्येकाचं गणपती एक आराध्य दैवत आहे. दैवत. त्याच्यानंतर पावस आहे, थोडंसं आपण रत्नागिरी आहे, हा. हेदवीचा गणपती आहे, येस. वेळणेश्वर आहे. हा. हे जी मुख्य देवस्थान आहे ती आहे. आणि गुहागरचा गुहागरचा समुद्र किनारा तर आहेच आहे. आणि जो लॉंगेस्ट बीच, हा. 7 किलोमीटरचा लॉंगेस्ट बीच आहे तो. हा. आणि त्याला सर आता काहीतरी ब्लू फ्लॅग असं येस, ब्लू फ्लॅग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आता जरी तिथे गेलात ना, त्यांची तयारी चालू आहे हा. की त्यांनी ती काही ती वॉल तयार केली आहे, टोनची वॉल आहे हा. वगैरे सगळं तयार केलेलं आहे. आणि इट्स व्हेरी नाईस हा. आणि सेफ आहे. इथला समुद्र तसा अगदी सेफ आहे. हा. आणि तुम्ही ह्या भागामध्ये आपण जे आहे तर बऱ्याचशा लोकांचं व्याळेश्वर हे कुलदेव आहे हा. आणि दुर्गादेवी हे कुलदेवी आहे. हा. बरेचसे लोक त्याच्यासाठी पण इथे येतात. ओके. त्यांची एक स्वतः असते की बाबा ह्या कुठेतरी असावं आपलं घर, हा. तर ही एक त्यांच्यासाठी ओपनिंग आहे. हा. येताना आपण जरी चिपळूण आहे वगैरे आजूबाजूला ऍक्च्युअली गुहागरला संपूर्णपणे एक मंदिरांचं शहर म्हणलं जातं. मोर दॅन 150 मंदिरं ह्याच्यामध्ये आहेत. ओके. आणि प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे. राईट. इतिहास प्रत्येक म्हणजे तुम्ही जरी विचार केलात की अगदी देवीच्या मंदिरापासून ते देवतांची जी काही मंदिर आहेत ते हा. प्रत्येकाला एक वेगळा इतिहास आहे. त्याच्याशिवाय सर मी ऐकलंय की आपल्या प्रोजेक्ट मध्ये हा कार फ्री झोन प्रोजेक्ट आहे. येस. हा. आपण व्हेकल फ्री झोन करण्यामागचा हेतू असा आहे हा. की लहान मुलं असतात किंवा सिनियर सिटीजन असतात, त्यांना ह्या रस्त्याने व्यवस्थित चालता फिरता यायला पाहिजे. राईट. आपण पार्किंगची पूर्णपणे वेगळी व्यवस्था तयार केलेली आहे तिथे, जी आपलीच लँड आहे. हा. आणि आतमध्ये संपूर्णपणे बॅटरी ऑपरेटेड कार्स असतील. ओके. म्हणजे एक पोल्युशन फ्री असेल, हा. तुम्ही सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं सगळं असेल. आपण इथली अगदी हाय रेंजची सिक्युरिटी आपण सगळं संपूर्णपणे करतोय. आपण आता काही डॉग्स तयार करतोय, डॉग्सचं ट्रेनिंग वगैरे आहे, ओके. ती सुद्धा एक सिक्युरिटी असणार आहे. ओके. संपूर्णपणे. सो आपली ही प्रॉपर्टी पेट फ्रेंडली पण असणार आहे. येस, ही पेट फ्रेंडली असणार आहे. कारण आज जर आपण विचार केला तर प्रत्येक 10 लोकांच्या मागे हा. 3 लोक ते 4 लोकांचं एक जीवनातला एक भाग म्हणजे पेट्स आहेत. या. आणि माझ्याकडे पण स्वतः पेट्स आहेत. हा. माझं इथे पण आपल्याकडे आहे. तर असं वाटतं की त्यालाही आपण कुठेतरी फिरवावं. मलाही ज्या वेळेला मी विमानात जातो त्यावेळेला मला असं वाटतं की मला त्यालाही घेऊन जायची एक फॅसिलिटी द्यावी, हा. जी आता बऱ्याचशा एअरलाईन्सने केलेली आहे. राईट. तसं म्हणून आपण हा संपूर्णपणे पेट फ्रेंडली काही पार्ट मध्ये आपण तसं हे केलेलं आहे की बाबा 100 लोकांच्या मध्ये काही लोकांना आवड आहे पण काही लोकांना आवड नाही आहे. हा. ज्यांना आवड नाही त्यांना ती भीती असते, हा. भले ते पेट्स काही करत नाहीत. म्हणून तो एक आमची हे होती की नाही आपण पेट लवर आहोत, हा. तर पेट लवरने सुद्धा इथे येऊन राहावं किंवा एन्जॉय करावं हा. विथ त्यांचे पेट्स. हा. ह्या दृष्टिकोनातून ती संकल्पना आम्ही मांडली आहे. सो आता सर कोणाला जर समजा या प्रोजेक्ट मध्ये एखादा बंगलो घ्यायचा असेल किंवा अपार्टमेंट घ्यायचं असेल तर बंगलोचं कॉन्फिगरेशन कसं असणार आहे सर? हा बंगलो जो आहे तो मिनिमम लँड साईज जी आहे ती हा. 2500 स्क्वेअर फीट ठेवलेली आहे. ओके. त्याच्यापेक्षा मोठ्या पण आहेत, हा. काही 2700 आहेत, 3000 वगैरे आहेत. आणि जो बंगलो आहे तो 1 BHK देतोय आपण. हा. तो रेरा कार्पेटचा देतोय. तो 582 स्क्वेअर फीटचा आपण रेरा कार्पेट देतोय त्याच्यामध्ये. ओके. आणि जी अपार्टमेंट जे आहेत हा. त्या साधारण आपण त्याला 770 स्क्वेअर फीटचा सेलेबलला देतोय. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 580 स्क्वेअर फीटचा 1 BHK बंगलो असेल तो. हा. 1 BHK बंगलो असून सुद्धा किंवा 1 BHK अपार्टमेंट असून सुद्धा विथ 2 वॉशरूम्स देतात. ओके. त्याचं कारण कसं आहे की आपण रिसॉर्ट सारखं म्हणा किंवा हल्ली मुलांना सुद्धा आल्यानंतर त्यांना एक छोटीशी त्यांची स्पेस पाहिजे असते. Right. त्या दृष्टिकोनातून आपण सगळं देतोय. आपल्या याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा 7-12 सगळा सेपरेट असणार आहे. ज्या प्लॉट बंगलो आपण बंगलो जो आहे तो इंडिव्हिज्युअल 7-12 त्यांच्या नावावर असणार आहे. 7-12 कन्वर्ट झाल्यानंतर बंगलोची जी काही परमिशन्स वगैरे असणार आहे ह्या सुद्धा त्यांच्याच नावावर आपण करून देणार. त्या ह्याच्यामध्ये आपण मागच्या बाजूला एक छोटंसं गझेबो सारखं हा. लॉन किंवा असं संपूर्णपणे ते तयार करताना आपण असं आहे की तुम्हाला बंगलो फील खरं यायला पाहिजे. ओके. सो तर सर आता महत्वाचं म्हणजे आता आपण एवढं सगळं रिसॉर्ट आपण आता क्रिएट करतो इन अ वे सेकंड होम मध्ये, तर आपला या सेकंड होमची ना बंगल्याची प्राइस किती असेल सर? खरं सांगायचं तर हा खूप छान आणि स्वीट क्वेश्चन आहे हा. तसं म्हणायला गेलं तर. कारण तो प्रत्येकाच्या पहिला सुरुवात इथून होते हा. त्या ह्याची, मग ती वरती जाते की हा. बाबा नाही मला हे हवंय हा. आणि हवंय तर काय कॉस्टला हवंय. राईट. तर ती साधारण आपण आताच्या घडीला 55 ते 60 लाख दॅट इज ऑल इन्क्लुझिव्ह. हा.
विथ लँड कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये तुमचा इंडिव्हिज्युअल 7/12 आहे, बंगलो कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर ओसी कॉस्ट आहे, परमिशन कॉस्ट आहेत, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि इंटिरियर कॉस्ट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, कारण आपण त्याच्यामध्ये सगळंच देतो. म्हणजे दोन्ही जरी एक बेडरूम असली तरी पूर्णपणे बेडरूम पूर्णपणे जशी आपण रिसॉर्ट सारखी असते तसं करतोय. लिव्हिंग मध्ये सुद्धा सोफा कम बेड असणार आहे, त्याच्यानंतर एक स्मॉल डायनिंग टेबल असणार आहे. आपण किचन गॅली देतोय, तिथे तुम्ही काही प्रिपरेशन करू शकत नाही तिथे. आणि मग बाकी सगळं एसीज वगैरे दोन्हीकडे सगळं असं आपण ते संपूर्णपणे त्याच्यामध्ये ऑल इन्क्लुडिव्ह आहे त्याच्यामध्ये. आता जे आपण लॉन्च केलंय, म्हणजे ऑलरेडी आपण 23 डिसेंबरला आपण भूमिपूजन केलं, त्या दिवशी आपण लॉन्चिंग केलेलं आहे त्याचं. तर त्या याच्याप्रमाणे आपण 23 जानेवारी पर्यंत असं काही छान ऑफर देतोय की ज्या तुमच्या पेमेंट टर्म्सवर किंवा ह्याच्यावरती आपण ते डिस्कस करू, पण डेफिनेटली छान ऑफर असतील. आणि जी काय आता मी जी प्राइस रेंज सांगतोय त्याच्यापेक्षा अशी छान देतोय की तुम्हाला आताच तुमच्या प्रॉपर्टीचं अप्रिसिएशन झालेलं असेल. ओके, ग्रेट. सर, आता 55 ते 60 लाख तुम्ही म्हणालात. ओके, तर कोणाला तरी हा बंगलो लोन वरती घ्यायचा असेल तर पॉसिबल आहे का? हो, 100% पॉसिबल आहे. म्हणजे त्याची जी काही एलिजिबिलिटी असेल त्याच्यावरती आपल्याला संपूर्णपणे HDFC, IDBIचं त्यांच्याशी त्यांच्या विजिट्स पण झालेले आहेत, 2-3 नॅशनलाइज बँकेचे पण आहेत. त्यामुळे त्यांचे ते APF नंबर आपल्याकडे येऊन जातील. त्यामुळे किती डाऊन पेमेंट केला तर मग बाकीचे लोन होऊन जाईल? साधारण एक 20%, हल्ली 80-82% पर्यंत बऱ्याच लोकांचं लोन होतं. म्हणजे जर एक 10 लाख रुपये असतील अगदी म्हणजे त्याला काही हेत नाही. आणि एनए प्लॉट असल्यामुळे एनए प्लॉट वरती लोन मिळतं, आणि एनए प्लॉटच्या वरती जो बंगला असेल त्याच्यासाठी पण लोन मिळतं या सगळ्या बँकेकडनं. सो आता आपल्याला लोन पण मिळालं, आता आपण बंगला पण बांधला. आता सर, महत्वाचा मुद्दा होता की कोकणामध्ये लोक सेकंड होम तर घेतात, पण नंतर मग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे. तर आता तुम्ही म्हणताय की तुम्ही त्यांना एक अॅन्युअल रिटर्न पण देणार आहे, पण व्हॉट अबाउट मेंटेनन्स? तो बंगला मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं? इंटरनल मेंटेनन्स हा टोटली त्यांच्याकरता टोटली 100% फ्री असणार आहे. अच्छा, फ्री? येस. जे वैद्य इन्फ्रा LLP जी आपली जी कंपनी आहे ती कंपनी तर संपूर्णपणे जो काही रन करणार टाइम शेअरिंग वरती, आणि त्याचा इंटरनल मेंटेनन्स सुद्धा वैद्य इन्फ्रा LLPच करणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं अगदी नंतर समजा काही मेंटेनन्स निघाला, एसीचा निघाला हे वगैरे, तर तो सुद्धा बर्डन कुठल्याही बायर वरती नसणार आहे. ओके, संपूर्णपणे आपणच करणार आहोत. म्हणजे आणि सर, आता हे जे तुम्ही म्हणालात की एक सर्टन अॅन्युअल रिटर्न तुम्ही देतायत, तर ते अॅन्युअल रिटर्न तुम्ही किती वर्षापर्यंत देणार? आपण आता एक लॉक इन पिरियड ठेवायला पाहिजे म्हणून 9 इयर्सचा ठेवलेला आहे. ओके, तसं बघायला गेलं तर दर 3 वर्षाने म्हणजे फर्स्ट 3 इयर्ससाठी जे काही बंगलोची पॅकेज आहे त्या पॅकेजची एक अग्रीमेंट व्हॅल्यू असेल. ओके, त्या अग्रीमेंट व्हॅल्यूच्या 5% रिटर्न आपण आता देतोय. या फर्स्ट फेज मधल्यासाठी ही ऑफर आहे. नंतरच्या 3 वर्षासाठी आपण 6% देतोय, आणि लास्ट 3 इयर्स साठी 7% देतोय. सर, जर समजा एक अग्रीमेंट व्हॅल्यू आपण 50 लाख रुपये पकडली, तर तुम्ही म्हणताय की पहिल्या वर्षी त्यांना 2.5 लाख रुपये रिटर्न्स मिळतील. 2.5 लाखामधनं फक्त कॉमन एरिया मेंटेनन्स जो आहे, जो काही कॉमन एरिया म्हणजे आता सिक्युरिटी आहे किंवा बाकीचं मेंटेनन्स आहे, रोड मेंटेनन्स आहे किंवा बाकीचं आहे, तेवढाच फक्त त्यांना तो पे करायचा आहे. ओके, ते अप्रॉक्सिमेटली 3,000 ते 3,600 दरम्यान असेल. 36 झाले तरी सुद्धा एक 2.25 लाख रुपये तर त्यांना मिळतील. 2.25 लाख रुपये मिळतील. 24 नाईट जर आज तुम्ही कुठेही जाऊन राहत असाल तर 24 नाईटचे जरी आपण मिनिमम 5,000 रुपीज जरी धरले तरी तो एक इन काइंड्स मधला इन्कम आहे त्यांचा. यस, प्लस विथ दिस काइंड ऑफ अम्युनिटीज. दिस काइंड ऑफ अम्युनिटीज. आणि त्याच्यामध्ये काय करतोय की आपण रेस्टॉरंटमध्ये त्यांना 25% डिस्काउंट देतोय. जो मेंबर बायर जो आहे तो मेंबर म्हणजे हजबंड वाईफ 2 किड्स बिलो 18 इयर्स. ओके, आपण असं ते हे केलंय. त्यांना 25% याच्यामध्ये गॉल्फ आणि काही स्पोर्ट्स जे आहेत, पिकल बॉल आहे किंवा त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना 25% डिस्काउंटिंग त्या याच्यामध्ये देतो. आणि त्याच्याशिवाय सर, आता हे झालं बंगलोचं. आता आपण अपार्टमेंट पण बनवतोय. ओके, सो अपार्टमेंटचं कॉस्टिंग कसं असणार आहे? अपार्टमेंटचं कॉस्टिंग जवळपास आहे 40 to 42 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह. हे इनिशियल स्टेजला आहे, म्हणजे जसं आता आपण लॉन्चिंग केलेलं आहे. दॅट इन्क्लुड्स एव्हरीथिंग. जसं मी तुम्हाला याच्याविषयी सांगितलं की बाबा बंगल्यांचं आहे, स्टॅम्प ड्युटी आहे, रजिस्ट्रेशन आहे, इंटिरियर कॉस्ट आहे, ती सगळी धरून जी काही कॉस्ट असेल ती त्याच्यामध्ये 40 to 40 lakhs मध्ये ती इन्क्लुडेड आहे. सो कसा वाटला आपला हा कोकण ब्लिस रेसिडेन्सीचा प्रोजेक्ट? तुम्हाला ऐकून अवाक झालात ना की बाबा तुम्हाला तुमचं कोकणातला सेकंड होम पण मिळतंय आणि विथ रिसॉर्ट काइंड ऑफ अम्युनिटीज पण मिळतात, आणि मेंटेनन्स 0, अॅन्युअल इन्कम पण मिळतंय. असं प्रपोजल सध्या कोकणामध्ये अजून कुठेच नाहीये असं आपण म्हणू शकतो. बरोबर ना सर? येस, 100%. आणि जसं तुम्हाला म्हटलं की अम्युनिटीज इकडच्या वर्ल्ड क्लास असणार आहेत. गोल्फ कोर्स म्हणलात. ओके, 9 होलचं गोल्फ कोर्स. तर या डिस्ट्रिक्ट मध्ये अजून कोणताच गोल्फ कोर्स नाहीये. जसं तुम्हाला म्हटलं इथे इन्फिनिटी पूल
पण असणार आहे. इथे तुम्हाला मल्टी क्युझिन रेस्टॉरंट पण मिळणार आहे. त्याच्याशिवाय सुंदर असं मंदिर पण आहे. ओके, म्हणजे एक रिसॉर्ट मध्ये ज्या ज्या अम्युनिटीज लागणार आहे त्या सगळ्या तुम्हाला मिळणार आहे. सो नाऊ अप टू यू की बाबा तुम्ही या कोकण प्लेस रेसिडेन्सी मध्ये तुमचा स्वतःचा एक प्रायव्हेट बंगलो घेताय की तुम्ही अपार्टमेंट बुक करताय, तर ते मी तुमच्यावरती सोडतो. पण पहिले जे 10 बंगलो ओनर असतील किंवा पहिले जे 10 अपार्टमेंट ओनर असतील तर त्यांच्यासाठी ना वैद्य सर एक चांगली स्कीम पण घेऊन राहिली आहे. पण ती स्कीम काय आहे तर हे सगळं समजून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा आणि आजच्या आज तुमचं कोकणातलं सेकंड होम बुक करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.